नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा के ब्लॉग. आणि आज पुन्हा मस्त असा गुलाबजामुन प्रीमिक्सपासून केक. गुलाबजामुनचं प्रीमिक्स जे पॅकेटमध्ये मिळतं ते एक वाटी मैदा हे चाळून घेतलेलं आहे मी. बेकिंग पावडर, इथे मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतला आहे. केसर ऑप्शन आहे. 3/4 कप साखर घेतला आहे आणि थोडी वेलची हे मी बारीक वाटून घेणार आहे. त्यानंतर दूध. तर पहिला हे मिक्सरला मी बारीक साखर वाटून घेणार आहे. तर मी पहिला साखर वाटून घेते. साखर बारीक वाटून घेतलेलं आहे. तिथे घेतलं भांड आहे. 1 कप मैदा, 1 कप गुलाबजामुन प्रीमिक्स, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर. आता हे मिक्स करून घेऊया. तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे. मी आणखीन एक भांडं घेत आहे. त्यामध्ये घालत आहे 3/4 कप साखर, 1/4 कप ऑइल नॉर्मल आपलं, आणि हे मिक्स करून घ्या. यामध्ये दूध घालत आहे अर्धा कप आणि हे मिक्स करून घ्या. तर तुम्ही इथे बघू शकता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स घेतलेले ते घेतलं मी. साखर, तेल आणि दुधाचं मिश्रण. आणि हे मिक्स करून घ्या. दूध लागेल तसं घालायचं यामध्ये. 1 ते 1.5 कप जवळपास दूध लागेल. तर हे बघा आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता यामध्ये घालत आहे मी केसर ऑप्शन आहे, तुमच्याकडे असतील तर घाला. आणि ड्रायफ्रूट्स इथं मी घेतलं आहे बदाम आणि काजू. तर मिक्स करूया. बघू शकता असं मस्तपैकी आपलं बॅटर रेडी आहे. आता इथं मी स्क्वेअरवाला ट्रे घेतलेला आहे बेक करायला. आता यामध्ये हे ऑलरेडी ग्रीस करून घेतलं मी. ऑइल आणि मैद्यानं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता यामध्ये हे मिश्रण ओतूया. तर हे बघा मी मिश्रण छान ओतून घेतलेलं आहे. आता हे टॅप करूया. आणि वरून जरा असे ड्रायफ्रूट्स घालूया.
आता इथं मी एक भांडं ठेवलं आहे, भांड्यामध्ये ठेवली अशी एक जाळी. आता हे आपण बेक करायला ठेवूया. प्री हीट करण्यासाठी मी एक 10 मिनटं ठेवून दिलेले होते. आता झाकून देऊया. गॅस हायवर ठेवायचा एक 5 मिनिट. 5 मिनिटानंतर 25 ते 30 मिनिटासाठी सिमवर गॅस, लो एकदम गॅस ठेवून बेक करून घ्यायचं. तर चला मग 5 मिनिटांनी मी सिम करून घेते आणि त्यानंतर बेक झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर आता 30 मिनिट्स झालेले आहेत. आपण चेक करूया. चाकू घेतलाय. केक बेक झालेला आहे. आता गॅस बंद करूया. आणि इथं तयार आहे आपला मस्त असा गुलाबजामुन प्रीमिक्स पासून केक. तर तुम्ही नक्की ट्राय करा.